नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरच्या पहिल्याच मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस अगदी साध्या पद्धतीने सुरू झालाय. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी माझ्या गार्डनमध्ये मी जाते आणि फुलं पाहिली की सकाळच अगदी प्रसन्न वाटते. तर बघा, घरात कितीही कामं असली तरी थोडा वेळ झाडांसोबत घालवला की मनाला खूप छान वाटतं. म्हणून म्हटलं आजचा माझा साधा दिवस तुमच्यासोबत शेअर करूया. तर मला फुलं, झाडं खूप आवडतात आणि ही माझी छोटीशी आवड आहे. आता मी सगळं अंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेते. देवपूजा झाली, मग आता वळूया किचनकडे जरा. दररोजच्या स्वयंपाकात काही वेगळं नसतं, पण मी आता जरा कुकरमध्ये मका आणि डाळ शिजायला ठेवली आणि मग भाजीची तयारी करते. कुकर मी पहिलं लावून घेते, कारण घरात बाळ असले की स्वयंपाक करतानाही लक्ष इकडे तिकडे असतंच, त्यामुळे शक्य तितकं काम नीट करावं लागतं. आणि बाळ सुद्धा आता उठलेलं आहे. त्याला माहित नाही मी व्हिडिओ करते. बघा कशी बघते. जेव्हा तिला कळून आलं मी व्हिडिओ करते तर मग बघते. आज रविवार असल्यामुळे सगळेच उशिरा उठलेत. आणि हा पण इथं झोपलाय. आता त्याला उठवायचा प्रयत्न ती करणार आहे. हे बघा हळूहळू त्याच्या जवळ आले आणि आता त्याला ती उठवेल. त्याला तोपर्यंत तिला दुधाची तयारी करून दूध देते प्यायला. तिचं ती दूध पीत असते तोपर्यंत मी पटकन भाजीची तयारी करून घेते. आज रविवार असल्यामुळे स्पेशल असं काही नाही, तर मी अंड्याची भुर्जीच बनवते. त्यासाठी मी अंडी घेतले 3च आणि कांदा, टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता हा आपल्या गार्डन मधलाच आहे. नेहमीप्रमाणे मी माझी लोखंडाची कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल टाकलंय. तेल थोडं गरम झालं की मोहरी टाकून घेतले. मोहरी आत बाहेर करायला लागली की आपण जो कढीपत्ता घेतलाय तो मी बारीक करून घेतलाय, जेणेकरून सगळ्यांच्या पोटात तो सहज जाईल. त्याच्यानंतर जो कांदा कापून घेतलाय तो फ्राय करत घेतलाय. आपण जो भुर्जीसाठी कांदा घेतो तो एकदम जास्त तळून नाही घ्यायचा, थोडासा फ्राय करायचा. आणि थोडासा फ्राय झाला की त्याच्यामध्येच हिरवी मिरची टाकायची, जेणेकरून जो मिरचीचा तिखटपणा आहे तो सहज भाजीमध्ये मिक्स होतो. आणि मग लगेच मी टोमॅटो टाकलाय. टोमॅटो नरम होण्यासाठी मी मीठ टाकून घेतलंय त्याच्यामध्ये. आता मीठ टाकलंय आणि व्यवस्थित एकदा हलवून घेतलं. याच्यामध्ये जास्त मसाले टाकायचे नाहीत. हळद टाकून घ्यायची थोडीशी. तिखट टाकायचं नाही, कारण हिरवी मिरची आपण टाकलेली असते, त्यामुळे तिखट नाही घालायचं. आणि ही अंडी फोडून घेतलेत मी, हे टाकलेत.
आता जर बुर्जी आपल्याला बारीक बारीक कणामध्ये हवे असेल तर सारखं ढवळत राहायचं आणि थोडी मीडियम साईज मध्ये हवे असेल तर जरा थोड्या थोड्या बेताने असं फ्राय करत राहायचं. तर जेवण करता करता माझं थोडं लक्ष बाळाकडे सुद्धा आहे. 5 मिनिटातच बुर्जी तयार होते शॉर्टकट मध्ये. आणि आता कोथिंबीर पण संपले, पण थोडीशी जी शिल्लक होती ती मी टाकले त्याच्यामध्ये. आता बघा बुर्जी झालेली आहे. ती बाजूला ठेवते मी एका भांड्यामध्ये काढून. कारण काय होतं, लोखंडी कढईमध्ये आपण केलं तर तो जो लोखंडाचा कलर किंवा त्याची जी चव चेंज होते पदार्थाची, म्हणून मी काढून ठेवलंय. आणि पटकनची डाळ शिजवून घेतली, तिला फोडणी देऊया. त्यासाठी मी कढईत तेल टाकलंय, मोहरी टाकली, मोहरीचा आवाज पण आलाय. आता मी त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची टाकले. आणि आम्ही शक्यतो घरी मसूर डाळच खातो, कधीतरी मूग डाळ खातो, त्यामुळे मसूर डाळच मी आज घातले. आता जी हळद होती ती टाकली थोडी फोडणीमध्येच. आणि जी घोटून घेतलेली डाळ आहे ती टाकून लगेचच झाकण ठेवला, जेणेकरून फोडणीचा खमंग वास बाहेर आला नाही पाहिजे. झाकण काढून बघितलं तर मस्त उकळी आले. आता मी त्याच्यामध्ये मीठ टाकते आणि गॅस बंद करायचं, झाकण ठेवून द्यायचं. डाळ पण झाली. आता मी कुकरमध्ये पटकन भात लावून घेते, कारण आता हिचा पण टाइम संपलाय. ती आता किचनकडे बघते बघा कशी. आता तिची रडायची सुरुवात होईल, कारण तिला आता झोप आली, झोपायचा टाइम झालाय. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. बाय मंडळी.